नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर। आज आपण चर्चा करणार आहोत एका अत्यंत मनोरंजक विषयावर, राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचा विवाह आणि त्यांचे धार्मिक विधी। भारतीय राजकारणातील या दोन प्रमुख कुटुंबाच्या या विवाहावर सर्वांचे लक्ष आहे। तर चला मग सुरू करूया। राहुल गांधी यांचा जन्म 19 जून 1970 रोजी दिल्ली येथे झाला। त्यांचे वडील राजीव गांधी आणि आजी इंदिरा गांधी हे भारताचे माजी पंतप्रधान होते। गांधी कुटुंब भारतीय राजकारणातील एक प्रतिष्ठित आणि प्रभावशाली कुटुंब मानले जाते। त्यांचे धर्म हिंदू आहेत, पण त्यांच्या कुटुंबाच्या इतिहासात फारसी आणि ख्रिश्चन धर्माचाही प्रभाव आहे। प्रणिती शिंदे यांचा जन्म 9 डिसेंबर 1987 रोजी झाला। त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे हे माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत। शिंदे कुटुंब हिंदू धर्माचे पालन करते आणि त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही मोठा प्रभाव आहे। राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या विवाहासाठी कोणते धार्मिक विधी केले जातील हे सध्या स्पष्ट मात्र दोन्ही कुटुंबे हिंदू असल्याने हिंदू विवाह पद्धतीचे पालन केले जाऊ शकते। त्यात सप्तपदी, होम हवन आणि मंगलाष्टक अशा विविध विधींचा समावेश असेल। काही केसेसमध्ये अशा उच्चस्तरीय विवाहात दोन्ही कुटुंबाच्या परंपरांचा सन्मान राखण्यासाठी दोन्ही कुटुंबाच्या धर्मपरंपराचा सन्मान राखण्यासाठी एकत्रित विधीचा देखील वापर केला जातो। उदाहरणार्थ हिंदू आणि ख्रिश्चन धर्माच्या विवाह पद्धतीचा समावेश असू शकतो। हिंदू धर्मात विविधता आणि सहिष्णुतेला प्राधान्य दिले जाते, त्यामुळे राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या विवाहात विविध धार्मिक विधींचा समावेश असण्याची शक्यता आहे, जे एकात्मतेचे आणि विविधतेचे प्रतीक ठरू शकते। तर मित्रांनो, हे होते राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या विवाहाविषयी काही माहिती। कोणतेही धार्मिक विधी असोत, विवाहाच्या अद्वितीय प्रसंगावर त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देणे हेच मुख्य आहे। तुमच्या प्रतिक्रिया आणि विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।